नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 8:42 झाले। सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी। तर मित्रांनो, आज बनवतोय आम्ही मक्याची कणसं शिजवतोय 10 रुपयाची 3। तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आपल्याला। एकदम सोपी रेसिपी आहे, कोणी पण करू शकतं। रेसिपी घेतली कणसं घ्यायची शिजायला टाकायची रेसिपी झाली का? मोडावंच लागत होतं हे धरा राहू दे सीजन पण मग तर तुकडा करून घेतला एकाचा। तुम्ही मीठ घेतलं नाही, मिठाचा गोळाच करते असे गोळ्या गोळ्या। हां, काल मीठ नाही घेतलं। आता शिव मानवी इकडे कार्टून पाहते आज। काय पाहते रे तुम्ही? ठेवून द्या, मोबाईल नाही पाहायचा, ठेवून द्यायचा। आणि इकडं आता बाद झाला, लई पाहिलं तू। वाजलेत 8:45। इकडे चालू आहे आपली टी व्ही। पॉपकॉर्न होतील का? हां होते। आता 2 आटा आणला आहे, युनेशर फ्रेशचा आहे, अपील्स बरीच आहे। तर आट्याचं टेन्शन नाही। सीताफळ तर अजून काही पिका ना, पिकणारच नाही, काळा पडून जाईल पूर्ण। इथं 2 मोसंबी आहे आणि सकाळचा पण ते स्वयंपाक। तर आज आहे संडे। काल कंपनीने खूप कमी ऑर्डर दिल्या मला। काल 20-20च्या जास्त दिल्या। काल उलट जास्त वेळ काम केलं मी, माहिती का? म्हणजे 11 ते डायरेक्ट रात्री 10पर्यंत सलग काम केलं। तरी पण मला कंपनीने किती रुपये करून दिले? फक्त 800 रुपये। तर असं असतं मित्रांनो, जास्त गिग बुक केले का कंपनी कमी पैसे देते। त्याच्यामुळे ना थोडक्यातच काम करायचं असतं। थोडक्यात काम केलं म्हणजे कंपनी जास्त मोठ्या ऑर्डर देते आणि अर्निंग पण फास्ट तेवढीच करून देते। 700-800 रुपयाच्याच लेवलपर्यंत करून देते आणि एखाद्या दिवशी ऑर्डर फ्लो जास्त असला तर मग 1000पर्यंत करून देते। तर कंपनीने ठरलेलं असतं, कंपनीला एवढेच पैसे करून द्यायचे असतील। तुम्ही जर म्हटले सकाळी 7 पासून संध्याकाळी पूर्ण 12 वाजेपर्यंत करतो, काय कंपनी तुम्हाला पैसे देणार नाही। कंपनी तुम्हाला 20-20च्या ऑर्डर देईन, 1-1 तासांनी आणि तेवढेच अर्निंग करून देईन 1000। म्हणजे तुम्ही जास्त वेळ थांबशान आणि जास्त काम करशान आणि तुम्हीच थकशान, माहिती का? त्याच्यामुळे तुम्ही थोडक्यात काम करायचं। म्हणजे कंपनी थोडक्यात काम केलं ना, तू जास्त पैसे देते। आता काही पार्ट टाईमला येतात ना, ते 6 वाजता संध्याकाळी 6 वाजता येतात, 12पर्यंत करते। त्यांचे 700-800 रुपये अर्निंग होती। काय होती? कारण कंपनी त्यांना जास्त पैसे देते, त्या जास्त मोठमोठ्या ऑर्डर देते आणि आपण सारे दिवसभरचं काम करून एवढे 20-20च्या ऑर्डर देते की तेवढीच त्यांच्या एवढीच अर्निंग करून देते। फक्त 200-300चा फरक पडतो आपल्यामध्ये। आपले 1000 होतील तर त्यांचे 700-600 होतील। असं कंपनी येड्यात काढते। तर कंपनीचं लय बेकार काम आहे। थोडंच काम केलं तर जास्त पैसे, जास्त काम केलं तर कमी पैसे, असा कंपनीचा नियम आहे। सकाळचं होतंय स्वयंपाक। आज नेचर फ्रेश आटा वापरायचा आहे, पण मित्रांनो त्या दिवशी थोडं चुकलं आहे। हा 220लाच असतो, पण 100 रुपयाचा मला डिस्काउंट भेटला होता। त्याच्यामुळे थोडे पैसे घाई माहिती गडबड झाली माझ्याकडून। हा जर त्या दिवशी 220ला असतात, 100 रुपये डिस्काउंट म्हणजे 120लाच पडला असता मला। पण त्या दिवशी थोडं माझं गणगण झाली। हा तरी घेतला असता, हा 449ला होता, म्हणजे 100 रुपये डिस्काउंट करून हा 349ला पडला असता मला। तर पिल्स बरीचच घ्यायला पाहिजे होता। तर अजून 50-50 रुपये डिस्काउंट चालू आहे। आता मला खेळपण की पैसे संपले नेमकी काल मोबाईलला रिचार्ज मारावं लागले। तर मोबाईलचं रिचार्ज 299 रुपये 299 रुपयाचं रिचार्ज होतं। तर दोन्ही जिओला रिचार्ज मारावं लागले, तर टोटल 600 रुपये गेले। तर असे माझ्याकडे टोटल 7 सिम आहे। तर काहींना मी रिचार्जच नाही मारीत, 3-3 महिन्यानंतर मारतो। तर काल अर्जंट OTP येत नव्हता, त्याच्यामुळे OTP येण्यासाठी मला रिचार्ज मारावं लागलं। त्याच्यामुळे पैसे वाया गेले थोडेसे, 600 रुपये त्याच्यातच खर्च होऊन गेले। आता बघू, आता पेट्रोल टाकायचं आज, पण काल 150 रुपयाचंच पेट्रोल टाकलं, थोडं कमी टाकलं होतं आणि उरलं होतं। त्या दिवशीचं ऑर्डर कमी होते त्याच्यामुळे उरलं होतं पेट्रोल 50चं, मग त्याच्यामुळं काल 150च टाकलं। आता आज 220चं टाकावं लागणार, कारण पूर्ण संपलं आज। तर पूर्ण आज 220चं टाकलं। बाद झालं ना तुमचं कार्टून, अजून कवर पाहते तुम्ही? इकडे चालू न्यूज। आपलं चेअर हाय बालू घे की तुला गिफ्ट। तर आज रविवार जायचं 11 वाजता कामाला। बघू आज किती, आज तरी 1000पर्यंत झाली पाहिजे असं वाटतंय। पण आज सर्वच पित्र आमुष्य आहे, असं वाटतंय आज सगळ्यांचेच पित्र असणार आहे लास्टचे। त्याच्यामुळे ऑर्डर कमी असणार आहे असं वाटतंय मला। उद्या घटस्थापनापासून परत नवरात्राचे उपवास चालू होईल, तर 9 दिवस ऑर्डर खूप कमी राहतील।
म्हणजे 2 तारखेच्या नंतरच ऑर्डरचा विचार करायचा. मग अजून 2 तारखेपर्यंत आपल्याला स्लॅक सहन करावा लागणार आहे ऑर्डरचा. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.